हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? दुपारीच एवढे ढगदाटून आले होते की असं वाटत होतं की आताच पाऊस होईल. त्यामुळेच विशालने कांद्यावर पात टाकून घेतली. त्याच्यानंतर कागदही टाकला आणि साईडने चाळ खांदत होता. ढग पहा किती जमा झालेत. 2 वाजताच असं वाटत होतं की 4-5 वाजलेत. त्यामुळे सगळ्यांची धावपळ चालू होती कांदा झाकण्यासाठी. पलीकडे कांदा काटायचं पण काम चालू होतं दारात. ही बघा चाळ खांदलेली त्यांनी. ह्या साईडनी व्यवस्थित जमली, पण पलीकडच्या साईडने दगड होती त्यामुळं काही एवढी जमलीच नाही. त्यामधून पण पाणी जावं त्यासाठी तो नाही की तिथं खड्डा खांदत होता. पप्पा कागदावर कांद्याची पात टाकत होते कारण तो कागद उडावा नाही म्हणून. ही पहा समोरची चाळ. ही इथं उतार आहे त्यामुळे सगळं पाणी खालीच येणार. त्यासाठी ती चाळ बनवायची चालली होती. हे पहा अशा पद्धतीने बनवले. पलीकडून एक चाळ आणि ह्या साईडने एक चाळ आहे. मध्ये कांदा. इकडं रोडला सगळे थांबले होते. इकडं कांद्याची पात टाकतात पप्पा. हे दुपारीच वातावरण झालं त्यामुळे दुपारीच त्यांची धावपळ चालू होती. पलीकडे बायांचं कांदा काटायचं काम चालू होतं. तिकडचीच कांद्याची पात आणून पप्पा इकडे टाकत होते कागदावरती. चला मी तुम्हाला तिकडचं दाखवते. आणखीन टायलीभर कांदा होता कट करण्यासाठी, पण वातावरण झालं होतं. सगळ्यांची धावपळच चालू होती कारण असं वाटत होतं की पाऊस येईल. त्यासाठी ते आपण पटपट कांदा काटून घेत होत्या. हे पहा टायलीभर कांदा होता आणखीन. चहा ठेवायला घरातच चालले होते त्यावेळी सीताफळाला हात लावला. नेमकं पिकलेलं निघलं. हात लावला की हातात आलं. मग काय घेतलं तोडून. मस्त होतं. हे पहा संध्याकाळी सगळं झाकून ते टाकलं. वारा पहा किती सुटले. ढग पण भरपूर दाटून आले होते. जोरजोरात इतका वाऱ्याचा आवाज येत होता की असं घाबरण्यासारखं, भीती वाटण्यासारखंच होतं सगळं. पण पाऊस काय आला नाही. भावाने इतकं पटपट आवरलं, चाळ खांदली, कांद्यावर झाकण ती टाकलं, एवढं सगळं केलं, पण नुसती धावपळच झाली. पाऊस तर काही आला नाही. नुसतं वारच पहा किती सुटलं. ढग पण भरपूर दाटून आले होते. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत बायांनी सगळा कांदा काटून दुसऱ्याकडं कामाला गेल्या होत्या त्या. बाबा शिल्लक राहिलेली कांद्याची पात ओकांड्यावरती नेऊन टाकत होते. त्यांचं चाललं होतं काम. ही गव्हाची कट्टे आणून टाकली होती. तुळशीची रोपं पहा किती आली. दुपारून काकूची तर गव्हाची मिशन आली होती गहू करण्यासाठी. पावसाचं वातावरण एवढं होत होतं की असं वाटायचं तो गहू खराब नाही होऊन जावा. कारण एकदा जर गहू जर पावसात भिजला तर त्याचा कलर जातो, मग नंतर त्याला बाजार पण भेटत नाही. बाकीच्या मिशनींपेक्षा छोटीच होती ती. आवाज पहा किती येतो. परत संध्याकाळी वारं सुटलं होतं. आज पण भरपूर वारं सुटलं होतं. हे पहा कसं दिसते. स्पष्ट असं दिसत पण नव्हतं काय. आवाज पहा वाऱ्याचा त्याचा. आम्ही सगळे वरती आलो होतो. विशाल म्हणला 1-2 माझे फोटो काढ. त्याचे 1-2 फोटो काढले. चला व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.